अखेर लाडक्या बहिणींना ते गिफ्ट मिळालं. एकनाथ शिंदे यांनी टेन्शनच मिटवलं. थेट सभेतच केली घोषणा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनी धडाकेबाज भाषण केलं. आणि यावेळेस त्यांनी शिवसेनेचा पक्ष, शिवसेना पक्षाची भूमिका, पक्षाची आगामी वाटचाल यावर भाष्य केलं. सोबतच यावेळी त्यांनी खासदार फुटीवरही अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. पुढे पुढे काय घडतंय ते पाहत राहा असे सूचक विधान एकनाथ शिंदे यांनी केलं. दरम्यान आपल्या भाषणात त्यांनी माझ्या पक्षात वशिला चालत नाही, कार्यकर्ता पुढे आला पाहिजे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली. आपल्या भाषणात शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठं विधान केलं. आमची महायुती अशीच पुढे कायम राहील असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. देवेंद्र फडणवीस आणि माझ्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु त्यांचे प्रयत्न हे सफल होणार नाही, कारण आमचा अजेंडा खुर्ची नाही. आमचा अजेंडा हा लोकांच्या आयुष्यात बदल करणं हा आहे. महाराष्ट्रात महायुती वेगाने पुढे जाणार आहे. 2.5 वर्षांच्या काळात सगळ्याच गोष्टींवरील स्थगिती काढून टाकली. विकासाची गाडी बुलेटच्या वेगाने धावते आहे. मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी, वारकरी सुखी झाले पाहिजेत अशी भूमिका यावेळी शिंदे यांनी व्यक्त केली आहे. बऱ्याच जणांच्या नजरा आपल्याकडे लागल्या. एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार, व्यासपीठावर कोण कोण येणार, काय होणार. अरे आज ये टाइगर आपके सामने खड़ा है. आज मी बघतोय काल परवापासून कुछ कुत्ते रोज भोक रहे हैं. पण मी तुम्हाला सांगतो, कुत्ते झुंड में आके भोगते हैं, शेर अकेला आता है. कुत्ते भोगते रहते, टाइगर शिकार करता है. और कुत्ते भोगते रहते हैं और टाइगर दहाड़ता है. ये शिवसेना है, ही शिवसेना है. परीक्षण करा, आत्मचिंतन करा. तुम्हाला शोलेतल्या असराणीचा डायलॉग आठवतो ना, आधे इधर आओ, आधे इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे कौन हो? कोई नहीं है. त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहे. कसं वाढणार पक्ष? तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नहीं, तुम्हारे पाँव के नीचे कोई जमीन नहीं. कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. त्यांना कोणीतरी आठवण करून द्या. बदललंय, परिस्थिती बदलली आहे, त्याची आठवण करून द्या. परिस्थितीनुसार आपल्याला चालायचं असतं. कधीही गची बाधा डोक्यात येता कामा नये. मी कोण आहे? मी 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 नाही, आम्ही 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 म्हणा. मी म्हणणारे रावणाची लंका देखील जळून खाक झाली. ओ तुम्ही आम्ही कोण आहोत? हे जनता जनार्दन सगळे सगळे आहेत आपले मायबाप. ये जनता है, सब जानती है. आणि म्हणून आपल्याला हे केलं पाहिजे. काही मगाशी रामदासबाईंनी समाचार घेतलाय, गुलाबरावनी समाचार घेतलाय, आमच्या ज्योतिताईंनी समाचार घेतलाय. काही लोक म्हणाले लांडग्यांचं ऑपरेशन करतो. अरे तो तर कंपाऊंडर आहे ना. कंपाऊंडर कसं ऑपरेशन करणार? इथे श्रीकांत शिंदे खरा डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही.